रोज सकाळी उठल्यानंतर डब्याला व नाश्त्याला काय बनवायचं हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडलेला असतो. यामुळे सकाळच्या घाईगडबडीत पटकन बनवून होणारा आणि सर्वजण आवडीने खातील असा पदार्थ बनवला जातो. यापैकीच एक पदार्थ म्हणजे आलू पराठा. आज आपण कमी मसाल्यांचा वापर करून आलू पराठा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. आलू पराठा करण्यासाठी मी येथे 4 लहान आकाराचे बटाटे घेतले आहेत. ते मी स्वच्छ धुवून घेतले आहेत. आता या बटाट्याचे चाकूने तुकडे करून घेऊ. बटाटा कुकरला लावण्यापूर्वी अशा पद्धतीने चिरल्यामुळे बटाटा आतमध्ये खराब आहे की नाही हे आधीच आपल्याला कळते. आता हे चिरून झालेले सर्व बटाटे एका कुकरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतले आहे. त्यामध्ये थोडेसे पाणी टाकून त्यावरती एक स्टीलची प्लेट ठेवून घेतली आहे. आता हे भांडे कुकरमध्ये ठेवून कुकरच्या मीडियम गॅस फ्लेमवरती 4 व लो गॅस फ्लेमवरती 2 शिट्ट्या करून घेऊ. एकीकडे कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत एका परातीमध्ये मी या कपाच्या मापाने 2 कप गव्हाचे पीठ काढून घेतले आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून एकत्रित करून घेऊ. आता यामध्ये थोडे थोडे करून पाणी टाकून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचे आहे. हे पीठ खूप घट्ट किंवा खूप पातळ न मळता मीडियम कन्सिस्टन्सीचे मळून घ्यायचे आहे. आता परातीमध्ये थोडेसे तेल टाकून हे पीठ आणखी थोडा वेळ मळून सलम करून घेऊ. अशा प्रकारे हे पीठ मी मळून घेतले आहे. ते एका काचेच्या बाउलमध्ये ठेवून 15 ते 20 मिनिटं मुरण्यासाठी बाजूला ठेवून देऊ. 15 ते 20 मिनिटं झाली आहेत. हे पीठ व्यवस्थित मुरले आहे. आता या पिठाचे एकसारख्या आकाराचे गोलाकार उंडे बनवून घेऊ. अशा प्रकारे हे सर्व उंडे मी बनवून घेतले आहेत. ते एका बाउलमध्ये ठेवून झाकून बाजूला ठेवून देऊ. कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर त्याचे पूर्ण प्रेशर गेल्यानंतर हे भांडे मी कुकरमधून बाहेर काढले आहे. तुम्ही येथे पाहू शकता हे सर्व बटाटे व्यवस्थित शिजले आहेत. आता या बटाट्यांची सालं काढून घेऊ. बटाट्याची साल काढताना तो जर गरम असेल तर हाताला भाजते. अशा वेळेस हा बटाटा पाटावरती किंवा प्लेटवरती पालथा करून तो अशा प्रकारे सोलून घ्यायचा आहे, जेणेकरून हाताला न भाजता बटाट्याची साल व्यवस्थित काढता येते. आता या सर्व बटाट्यांची साल अशा प्रकारे मी काढून घेतली आहे. आता साल काढून घेतलेल्या बटाट्याच्या चाकूच्या साहाय्याने फोडी करून घेऊ. अशा प्रकारे सर्व बटाट्यांचे मी तुकडे करून घेतले आहे. ते आता पोटॅटो मॅशरने मॅश करून घेऊ. अशा प्रकारे सर्व बटाट्याच्या फोडी मी मॅश करून घेतल्या आहेत. आता यामध्ये 1 टीस्पून लाल तिखट, 1.5 टीस्पून चाट मसाला, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ टाकून हे सर्व मिश्रण हाताने एकजीव करून घेऊ. आता हे सर्व मिश्रण एका काचेच्या बाउलमध्ये ठेवून गव्हाच्या पिठा एवढेच याचे एक समान गोलाकार उंडे बनवून घेऊ. अशा प्रकारे सर्व मिश्रणाचे मी एकसारखे गोलाकार उंडे बनवून घेतले आहेत, जेणेकरून आपल्याला पराठे पटकन लाटता येतील. आपण पुरणाच्या पोळीला जशी गव्हाच्या पिठाची पारी बनवतो त्याप्रमाणे बनवून त्यामध्ये बटाट्याचे स्टफिंग भरून ते अशा प्रकारे पॅक करून घ्यायचे आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बटाट्याचे स्टफिंग अंगठ्याच्या साहाय्याने प्रेस करत हा उंडा बनवून घ्यायचा आहे. आलू पराठा लाटण्यापूर्वी हा उंडा हाताच्या साहाय्याने अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचा आहे, जेणेकरून आतील बटाट्याचे स्टफिंग कडेपर्यंत पसरेल. आता यापैकी एक उंडा पोळपाटावरती घेऊन त्याला थोडीशी पिठी लावून हा पराठा जाडसर लाटून घेऊ. हा पराठा मध्यभागी जाड किंवा कडेला पातळ न लाटता एकसारख्या आकाराचा लाटून घ्यायचा आहे. मी इतक्या थिकनेसचा हा पराठा लाटून घेतला आहे. पराठा लाटून होईपर्यंत एकीकडे निर्लेपचा तवा मी गरम करायला ठेवला होता. आता हा तवा गरम झाला आहे. त्यावरती पराठा टाकून घेऊ. आता या पराठ्याची खालची बाजू व्यवस्थित भाजून घेऊ आणि भाजून झाल्यानंतर हा पराठा उलटून घेऊ. आता यावरती तेल लावून घेऊ. आता ही बाजू उलटून दुसऱ्या बाजूला देखील तेल लावून घेऊ. या पराठ्याच्या दोन्ही बाजू व्यवस्थित भाजून घेऊ. आता या पराठ्याच्या दोन्ही बाजू व्यवस्थित भाजून झाले आहेत. तो एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता या पद्धतीने सर्व पराठे बनवून घेऊ. हे पराठे नुसते खाल्ले तरी मस्त लागतात, परंतु तुम्हाला आवडत असेल तर ते तुम्ही दही किंवा हिरव्या चटणी सोबत देखील खाऊ शकता. वरील साहित्यात या आकाराचे एकूण 7 पराठे बनवून तयार होतात. एकदा नक्की बनवून पहा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.